हा वंदे भारत. वा काय हॉर्न वाजवला, एक नंबर दादा, एक नंबर. काय काय भारी वाटतं ना अशा प्रीमियम ट्रेन मध्ये आल्यानंतर. स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है. असं आहे नॉर्मल ट्रेन मध्ये बघायला भेटत नाही, भले तो एसीचा कोच का नसो. फर्स्ट एसी का भाई का स्पीड पकडली ट्रेन ने, एकदम एकदम डायरेक्ट एकदम फास्ट. रेड कार्पेट आहे आमच्या इथे नाही आहे, म्हणून मी बोलला मला असं वाटतंय प्रीमियम आहे. वेज नॉन वेज दोनों है. खाना गरम करने का डीप फ्रीजर. ओके, या क्लासमध्ये पण जाऊन बघू म्हटलं. याच्यात 2400 रुपयाला काहीतरी जात होतं ते, आणि जर त्यामध्ये फूड इन्क्लूड नसतं तर ते 2100 रुपयाला काहीतरी भेटत होतं मला तिकीट. आणि वंदे भारतच्या प्रत्येक सीटवर तुम्हाला असे पेपर्स दिसतीलच, बिकॉज हे 180 डिग्री रोटेट होता ना, त्यासाठी इथे खूप जास्त जागा देतात. यामध्ये आपण थोडे जास्त इन्क्लाइन होऊ शकतो. तर गाईस चला आता मी रोटेट करतो चेअरला. भाई काय काय मस्त फील होतंय. डायरेक्ट आपण गाईस गरम पाणी येतंय भाई, गरम पाणी येते लिटरली. नॉनव्हेज निघते, श्रावण चालू आहे. नॉनव्हेज नाही नाही नाही, श्रावण चालू आहे. तर इथे आहे माझ्यासमोर जेवण, पनीरची भाजी, वरण भात. मी पोचलेलं आहे पुण्याला आणि मला एवढं पण फील नाही झालं की लाईक मला बोर होतंय म्हणून. राम राम मित्रांनो, कशी तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस मी आज चाललेला आहे पुण्याला. 1 तासानंतर माझी ट्रेन आहे आणि ती ट्रेन आहे वंदे भारत. नागपूर ते पुण्यापर्यंत वंदे भारत स्टार्ट झालेली, तर तिचा स्टॉप जळगावमध्ये पण आहे. म्हटलं तुम्हाला मी ब्लॉग बनवून दाखवू की कसं असतं वंदे भारतमध्ये. आणि मी पण पहिल्यांदा एवढ्या दूरची जर्नी करणार आहे वंदे भारतमध्ये. सो माझा पण एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगेल की कसं वाटतं मला त्या ट्रेनमध्ये बसून. आणि तिकीट वगैरे तिचं आहे ना, आपल्या नॉर्मल ट्रेनचं जे तिकीट आपण जिथून बुक करतो ना, तिथून पण ते वंदे भारतचं तिकीट बुक होऊन जातं. आणि एकाकडचं तिकीट मला पडलेलं आहे 1116 रुपये. असं तर ते 1400 रुपयाचं होतं जळगाव ते पुणेपर्यंत. पण मग ते ना त्यामध्ये फूड पण इन्क्लूड होता, तर मी फूडला रिमूव्ह करून टाकलं, तर 1116 रुपयाचं मला एक तिकीट पडलेलं आहे. आणि तिथून पण सेम तिकीट पडलेलं आहे मला. आणि फूडचं म्हटलं तर तिथे भेटून जातं. जर आपण बोलले की हां मला पाहिजे फूड, तर ते आणून देऊन देतात. मग आपल्याला तिथे पे करावं लागतं वेगळं. सो आता मी जेवण करून घेतो आणि माझी ट्रेन आहे 3:15 वाजेची, जळगाववरनं आहे ती. सो जाऊ पहिल्यांदा वाजता वंदे भारत. आणि गाईस मी ना फक्त एका दिवसासाठीच चाललेलं आहे, तर ही बॅग घेऊन जातोय. याच्यामध्ये काय मम्मी चादर का बरं दिली आहे? वंदे भारत मध्ये चादरची गरज नाही पडत गाईस. माहिती मला, तू रात्री तिथं थांबणार आहे ना हा वेटिंग रूमला. ऐका, तर आहे ना मी सकाळी परत वंदे भारतनेच परत येणार आहे. सकाळी 6:15ला आहे ती, नाही सॉरी 6:35 का 6:25ला आहे ती तिथून परत. मग मी त्याच्यानेच परत जळगावला येणार आहे. तर मी तेच म्हटलं यार मम्मीने हे चादर का बरं दिली मला. मम्मी म्हणे तू मी रेल्वे स्टेशनवरच थांबणार आहे तिथे का, मी म्हणजे खूप नातेवाईक आहे पुण्याला, बट मग ते परत जा त्यांच्या घरी, मग परत सकाळी या, त्यापेक्षा मी रेल्वे स्टेशनवरच थांबेल वेटिंग रूम मध्ये. आणि मग तिकडून लगेच सकाळी ट्रेन आहे मला. चांगले कपडे देऊन दे, फक्त टी शर्ट देऊन देशील, पॅन्ट द्यायची गरज नाही. पॅन्ट काय हीच घालून घेईल, ह्यावरच परत येऊन जाऊन करून घेईल. संडेला वंदे भारत जळगावला आली होती, तिचं स्वागत पण झालं जळगावला, भुसावलला. अजनी गाव आहे त्या गावावरनं ती स्टार्ट होते तर पुण्यापर्यंत आहे. बट मग हे कोणालाच माहित नाही होतं जळगावमध्ये की वंदे भारत जळगावमध्ये. ते पेपरमध्ये पण दुसऱ्या दिवशी आलं. जर त्या दिवशी आलं असतं ना, मी नक्की गेलं असतं बघायला आणि तुम्हाला पण दाखवलं असतं. बट एनिवेज आज जातोय, आज बघून घ्या तुम्ही वंदे भारत जळगाव ते पुणे. गाईस 2:30 झालेले आणि आम्ही इथे जेवण करतोय. वेद, मम्मी, मी, शेवभाजी, पोळी. दुपारचे 3 वाजलेले आणि मी निघतो आता रेल्वे स्टेशनवर जायला. ट्रेन येण्यातच असेल 15-20 मिनिटात ट्रेन जळगाव प्लॅटफॉर्मवर येऊन जाईल वंदे भारत. सो आता मी निघतो गाईस. वेद मला सोडायला येतोय पण चेरी जाऊन बसून गेलेली, त्याला क्लासला जायचंय. ते तिला उचल मम्मी लवकर. चल चल बिल्लो. तुला माहिती का बेबे काय बोलले? तिकीट काढलंय का म्हणे, का काढायचंय? हाय म्हणजे वंदे भारतचं तिकीट काढलंय का काढायचंय म्हणे. अरे यार आधीपासून काढावं लागतं वंदे भारतचं. चला गाईस, जळगावमध्ये काय सुरू आहे काय माहिती, कारण की कधी हा रोड बनवताय तर कधी तो रोड बनवताय, त्यामुळे ना एकाच साईडचा रोड चालू असतो आणि अशी ट्रॅफिक लागून जाते. मग समोरच्याला जायला पूर्ण उशीर होऊन जातो. या देखो यार, आधीच आता बघा किती वाजलेले, 3:01 झालेले, 3 वाजून 1 मिनिट. चला गाईस पोचलाय, चल बाय बाय. क्लासला जा.
फायनली पोहोचलेलो आहे इथे जळगाव रेल्वे स्टेशनला. चलो, इथे तर काहीच काही सबस्क्रायबर भेटलेले आहे. का जा रहे हो तुम? जळगाव से ही हो? ठीक आहे. छान वाटते यार असे सबस्क्रायबर भेटते ना काहीच, तर छान वाटतं. फोटो वगैरे काढता भेटता छान वाटतं. तर चला मी पोचले आता खाली. बस आता 20 मिनटं आहे ट्रेनला यायला आणि खूप गर्दी आहे. तर गाईस वंदे भारतचं आता अनाऊन्समेंट झालेली आणि C3 मध्ये माझी सीट आहे आणि हा गाडीचा नंबर आहे. सो आणि ना गाईस तिथे वंदे भारत पण आलेली आहे बघा. दूर आहे, थोडी दूर आहे बट आलेली आहे. ऑरेंज कलरची, मला वाटलं व्हाईट कलरची येईल बट ऑरेंज कलरची आलेली फायनली. थोडा दुरून शूट घेतो मी. कसं सगळेजण गाईस शूट घेत आहे, मोबाईलने शूट घेत आहे सगळेजण. का? कारण की वंदे भारत येते म्हणून. मागे येऊन जातो आता. हां वंदे भारत. हा वा काय हॉर्न वाजवला. एक नंबर दादा, एक नंबर. हो फाइनली वंदे भारत जलगांव के स्टेशन पे आ चुके गाइस. चला मी जातो माझ्या इथे बोगीमध्ये C3 मध्ये आणि हिअर इज माय सीट. कुठे चालली ही? हां तो फायनली थांबलेली ही. तिकडून जाऊ. म्हणजे ना एवढी अट्रॅक्टिव्ह आहे ना गाईस, सगळ्यांचं लक्ष वंदे भारतकडे आता. भाई फायनली गाईस वंदे भारतमध्ये मी चढलेलो आता. हा काय भारी वाटतं ना अशा प्रीमियम ट्रेनमध्ये आल्यानंतर. एकदम थंड. मला वाटलं होतं याच्यामध्ये जास्त गर्दी नसेल, म्हटलं जळगाववरून जास्त कोणी चढणार नाही, नवीन आहे तर काय जातील आता लोक, पण खूप गर्दी होती चढताना. आणि ह्या कोचमध्ये माझी सीट आहे. आता बघतो 63 नंबरचं कोणत्या साईडला म्हणून. बट आता जसं नॉर्मल ट्रेनमध्ये आपल्याला आहे ना त्या दरवाज्यात उभं राहता येतं ना, या ट्रेनमध्ये नाही राहता येणार. कारण की जे दरवाजे असतात ना ते ऑटोमॅटिक बंद होतं आणि ऑटोमॅटिक ओपन होतं. आपल्याला हाताने नाही ओपन करता येत. त्यामुळे ना याला हाताने उघडू नाही शकत आणि इथे उभं पण नाही राहू शकत. उभं राहिला तर मग असा व्ह्यू एन्जॉय करावा लागेल बिना हवेवाला. हवाच नाही लागणार. आणि वेळेस चला आता गर्दी कमी झाली, जातो. 63 तिथे. चलो तो भाई फायनली बोर्डिंग झाली आणि आता जाऊ पुण्याला. परत सकाळी याच ट्रेनमध्ये यायचं 6 वाजता. हे तर जस्ट मी तुम्हाला एक ब्लॉग बनवण्यासाठी जातोय वंदे भारतमध्ये. आणि आता वंदे भारतमध्ये काही झोपून नाही जाता येणार, बसून जायचंय. 6 तासाचा प्रवास बसून करायचा. भारत एक्सप्रेस में जलगांव स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है. रेलवेज वेलकम्स ऑल पैसेंजर्स बोर्डिंग फ्रॉम जलगांव स्टेशन. तर गाईस मी आता बसलेलो आहे वंदे भारतमध्ये आणि जाणार आहे पुण्याला. खरंच एवढा प्रीमियम फील येतोय ना काय सांगू. बिकॉज असं आहे नॉर्मल ट्रेनमध्ये बघायला भेटत नाही. भले तो AC चा कोच का नसो, फर्स्ट AC का ना असो, त्यामध्ये हे सर्व बघायला भेटत नाही. बट हे सगळं वंदे भारतमध्ये बघायला भेटतं. आल्यानंतर वेलकम होतं भाई एकदम मस्त. आणि त्यानंतर एकदम लाईक की आहे ना एक फ्युचरिस्टिक फील होतं. बिकॉज एकदम लाईट असतो. आपल्या नॉर्मल ट्रेनमध्ये काय सगळं अंधार वगैरे असतं, त्यामुळे तसा फील येत नाही. इथे भाई का स्पीड पकडली ट्रेनने. एकदम फास्ट जाते ट्रेन. मला दाखवतो हे देखो का जोरात चाललेली. बघितलं ना किती मस्त लाईट्स वगैरे आणि स्पीकर्स वगैरे. कॅमेरा भाई प्रत्येक साईडला कॅमेरा आहे. 1 2 3 4 5 6 मागे पण आहे आणि स्पीकर पण आहे.
63 नंबर आर्यन भावसार जळगाव. जर मी 1400 रुपयाचं तिकीट काढलं असतं तर त्यामध्ये ना फूड पण इन्क्लूड होतं आणि फूडमध्ये आपल्याला आल्याबरोबर नाश्ता भेटतो आणि नाश्त्यामध्ये समोसा असतो, चहा पावडर असते, आपल्यानंतर मिल्क भेटतं का काय मे बी, आणि लाडू असतो आणि हा चिवड्याचं पॅकेट असतं आणि कॉम्प्लिमेंटरी आपल्याला बॉटल ही फ्री असते. आपण किती वेळेस पण कॉम्प्लिमेंटरी बॉटल मागवू शकता. इथे ना इन्क्लायनर सीट्स आहे आणि मला झोपून जायचं नाही आहे, मस्त एन्जॉय करत जाईल. आणि जर मी एक सांगतो, हे जसे विंडोज आहे ना इथून एकदम ओपन एकदम छान वाटतंय. जर वरतून पण ग्लास असताना एवढं भारी वाटलं असतं ना, कारण की हे कशा थोड्या विंडो मोठ्या आहे आणि छान फील पण येतोय की असं लाईट खूप पडतोय तर त्यामुळे खूप छान फील होतंय. जर असं वरतून ओपन असतं तर एवढं मस्त वाटलं असतं ना, वरतून पण काच, आजूबाजूने पण काच. टॅनिवाईज येईल, फ्युचरमध्ये पण येऊ शकते. आणि इन्क्लायनर सीट इथे बघा, इथे बटन दाबायचं आणि हे मागे आता मागे होतंय. चला आता काहीच थोडं टूर वगैरे करायला निघू आपण. वंदे भारतचा फील घेताना आर्यन भावसार. दादा एक मिनटं. कोण? माझा भाऊ? मी एकटा आलोय. नाही एकटा आलोय हो भाई. हे ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक आहे गाईस. म्हटलं थोडा ट्रेनचा टूर करून घेऊ. आणि याच्यामध्ये ना 2 क्लास असतात, एक CC आणि एक SE. तर AC आहे ना मे बी हे भाई खूप लक्झरी मला वाटतंय. बघा खाली रेड कार्पेट आहे, आमच्या इथे नाही आहे म्हणून मी बोललो. मला असं वाटतंय प्रीमियम आहे. AC आहे. अरे नाही मी जात नाही, बंद व्हा तुम्ही, बंद व्हा. तिथलं फूडचं बघतो मी काय असतं. दादा मराठी येते, हिंदी है? यहाँ पे क्या क्या रहता है फूड में? वेज नॉन वेज दोनों है? अच्छा. और ब्रेकफास्ट कैसे रहता है, क्या रहता है ब्रेकफास्ट में? इधर तो नहीं रहता ब्रेकफास्ट, इधर से ही रहता है. किधर से? पूना से मतलब समझा नहीं. से गाड़ी छूटती है ना सुबह. नहीं अभी हम जलगांव से चढ़े, ठीक है. जलगांव से पूना तक जाएंगे तो हमको क्या क्या मिलेगा उसमें? स्नैक्स मिलेगा आपको, खाना गरम करने का, डीप फ्रीजर. ओके. हाँ गुलाब जाम सही है. और ये वाटर बॉटल. और बाकी ये हॉट वाटर है. ये हॉट वाटर. अच्छा. चाय भी मिलती है? चाय सब मिलती है. पिली का तुम्ही नागपूरवरून बसले? अच्छा. हां गाईस, हे जे नागपूरवरून जे पण बसले ना त्यांना 2 टायमाचं स्नॅक्स असतं. म्हणजे जर त्यांना डायरेक्ट पुण्याला जायचं असेल, एक इव्हनिंगला आणि एक मॉर्निंगला, आणि मध्ये एक हे असतं लंच असतं. या क्लासमध्ये पण जाऊन बघू म्हटलं याच्यात काय. अच्छा समजलं गाईस, समजलं. मी तुम्हाला सांगतो, आमच्या तिथे ना या रोमध्ये 3 सीट होते, इथे 2च आहे आणि इथे तर 2च आहे. आमच्या इथे पण 2च होते त्या क्लासमध्ये. तर असं काही आहे इथे. थांबा. इथे सबस्क्रायबर पण होते गाईस. माझा जो कोच होता C3 आणि हा आहे C2. आणि C2 मध्ये मी आता बसलेलो आहे. बघू ह्या चेअर रोटेट होता बघा. हे इथे दिलेलं आहे ना असं, तर 180 डिग्री रोटेट होतील. आणि माझ्या तिथे 3 चेअर होत्या अशा आणि इथे 2च आहे. तिथे 2, इथे 2. आमच्या तिकडे 3, तिथे 2, इथे अशा होत्या. सो मला इथे फायनली विंडो सीट भेटलेली. सीट खाली होती म्हणून आलो व्हिडिओ बनवायला. बनव म्हटलं व्हिडिओ. बट याचं तिकीट आहे ना 2400 रुपयाला काहीतरी जात होतं ते. आणि जर त्यामध्ये फूड इन्क्लूड नसतं तर ते 2100 रुपयाला काहीतरी भेटत होतं मला तिकीट. बट मी म्हटलं आधी जातोय तर नॉर्मल याच्यात जाऊ म्हटलं, नंतर बघू कधीतरी ट्राय करू. सो ते कसं रोटेट होतं यार मला माहीत नाही. आणि वंदे भारतच्या प्रत्येक सीटवर तुम्हाला असे पेपर्स दिसतीलच, कारण की हे ऑलरेडी देतात आपल्याला. कोणत्याही सीटवर जा पेपर्स तुम्हाला देतील ते वाचण्यासाठी. आणि या क्लासमध्ये गाईस इथे ना फूट रेस पण जास्त आहे, म्हणजे इथे जागा खूप जास्त असते. बिकॉज हे 180 डिग्री रोटेट होता ना, त्यासाठी इथे खूप जास्त जागा देतात. सी. आणि इथे टेबल बघा, आपल्याला जेवायचं असेल ना तर तेव्हा हे असं ओपन करायचं, याला वरती काढायचं
ओय भाई, मला वाटलं गेलं पडलं. हां, आणि हे असं ओपन करून द्यायचं. आमच्या सीटला कसं आहे, डायरेक्ट हे जे सीट्स आहे ना, तर त्यालाच लागलेली प्लेट, त्याला असं खाली ओढायचं आणि जेवणाचं ठेवायचं. चला आता याला परत बंद करून देऊ आणि टाकू मध्ये. जात अरे 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 काय आवाज करते जाताना पण. आणि सीटच्या खाली चार्जिंग सॉकेट पण भेटून जाता. आपलं चार्जर पण आपण लावू शकता, केबल पण लावू शकता. तर असे 4 भेटून जातात आपल्याला इथे. त्यानंतर इथे आपले पाय ठेवायला फुटरेस्ट भेटून जातं आपल्याला. असं वाटतं आता 5 वर आलं आहे की काय. कॉस मोठी सिटी वाटते ना थोडी, मतलब 5 वर असेल. यामध्ये आपण थोडे जास्त इन्क्लाइन होऊ शकतो. असं याच्यात जास्त स्पेस भेटते लेटायला पण आणि बसायला पण. परत आपण वरती करू. झालं. तर गाईस चला आता मी रोटेट करतो चेअरला. काय काय मस्त फील होतंय. डायरेक्ट आपण समोर असं फेस करून बसू शकतो आपण विंडोकडे. पण असं यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. यांना पाय ठेवायला थोडंसं त्रास होऊ शकतो. बट काय थोडंसं त्रास सहन करून घेतील. पण असंही 180 डिग्री रोटेट होते. 360 नाही 180 होते. नाही होते. हे बघा आता मी यांच्या समोर येऊन गेलेलं आहे. जर असं परत फिरवेल तर मी परत माझ्या जागेवर चालला जाईल. गेले मस्त है. तो भाई ये अंकल जी हमें आज पिलाएंगे चाय. अंकल जी वो पाउडर नहीं मेरे पास, पाउडर ला के दोगे? शुक्रिया. तर हे गरम पाणी टाकतंय आणि ते पाउडर घेऊन येतील. ते पाउडर यामध्ये मिक्स करायची. ओके, क्या नाम है आपका? अरे नाम तो बताते जाओ अंकल. अरे शर्मा गए. ऐसे मला नाही माहिती चहा मला का पाजवत आहे. मी AC क्लासमध्ये बसलेला आहे म्हणून. कारण की त्या क्लासमध्ये चहा नाही आहे. येते बट या अशा कपमध्ये नाही आहेत. तिथे ज्यांनी ते पॅकेज घेतलेले असतं 1400 रुपयाचं त्यांनाच येते. मी नाही घेतलेले बट तरी देत आहे. आता ते घेऊन घेऊ, काही नाही. सांग त्यांनी पण मनापासून दिलं, मी पण मनापासून घेतोय. माझं मन मोठं आहे ना म्हणून. त्याला खाली पण करू शकतो जर जास्त काही आपल्याला उजेड येत असेल ना, तर त्यासाठी इथून पण व्ह्यू दिसतो. बट हा व्ह्यू कसा एकदम क्लिअर दिसतो ना. आणि किती छान वाटते यार. किती मोठी विंडो असल्यामुळे ना एकदम भारी वाटते बघायला. मे बी 40 डोंगर हे. हां बरोबर. गरम पाणी आणि ही पावडर. आता बघू इथली चहा कशी लागते म्हणून. चहाचं काम होतं तसं नाही होऊ शकत त्याच्यात. सो याच्यात आहे ना काय ते पावडर मिक्स आहे ना, तर ते पावडरचा टेस्ट जास्त येतोय. आपल्या नॉर्मल चहासारखी नाही आहे वंदे भारतची चहा. गाईस ही ट्रेन आहे ना इकडे तिकडे फेकते बरं. म्हणजे काय होतंय, एका ठिकाणी जर उभे राहिले ना तर हे जे रूट आहे ना रेल्वेचे जे ट्रॅक आहे ना आडवे वगैरे ना, तर असं एकदम असं होतं या ट्रेन सोबत. AC क्लासमध्ये अर्धा तास तरी बसला आणि फुल एक्सपिरियन्स घेतला. फुल छान वाटलं मला तिकडे. कारण की जागा जास्त आहे. 180 डिग्री ते चेअर्स रोटेट होता आणि कम्फर्टेबल खूप आहे तिथे. आणि त्यानंतर सर्व्हिस तर एकच नंबर आहे तिथली पण आणि इथली पण. म्हणजे सर्व्हिस आहे ना वंदे भारतमध्ये एक नंबर डायरेक्ट. आलेच आहे तर सोबत टॉयलेट पण चेक करू. आहे कोणी? नाही आहे. किती मस्त ना भाई. फ्रेग्नेन्स आहे गाईस याच्यामध्ये. फ्रेग्नेन्स आहे बघा. फ्रेग्नेन्स कुठे गेली? हा हेच आहे वाटतं फ्रेग्नेन्सचं. नाही तर अच्छा 2 हँडवॉश आहे गाईस इथे. हा एक हे काय पड अच्छा हे खराब झालंय म्हणून हे लावलेलं आहे. ओके गाईस गरम पाणी येतंय भाई. गरम पाणी येते लिटरली. हे जर पूर्ण असं फिरवलं ना तर पाणी नाही येते. आणि याला जर असं ओपन केलं तर पाणी येत आहे. वायर मस्त सिस्टम आहे. हे यार इथे हे पण आहे हाती खूप आहे.
बाकी इंडियनच आहे यामध्ये, इंडियनच आहे हे बघा, इंडियन आहे यामध्ये. सो तसं काही नाही. जेट स्प्रे आहे, टिश्यू पेपर आहे आणि याच्यावर आहे ना रुमाल वगैरे लटकवण्यासाठी आहे. बस बाकी काही नाही. टॉयलेट एवढंच आहे. चलो चला आता अर्धा तासाचा एक्सपिरियन्स घेऊन AC क्लासचा परत CC क्लासमध्ये आलेलो आहे माझ्या सीटवर. बट आता जे माझ्या सीटवर बसलेले होते ना तर ते काय माहीत कुठे गेले. तर मी थोडा विंडोचा एन्जॉय करून घेतो. हे ना हे थोडं कंजस्टेड आहे. हे CC क्लास थोडंसं कंजस्टेड. तिकडे कसं एकदम ओपन होतं, मी तुम्हाला दाखवलं. इथली स्पेस किती होती आणि इथे किती स्पेस आहे. तर मेन गोष्ट तिथे हे की स्पेसचा खूप फरक पडतो. तिथे खूप स्पेस आहे आणि इथे थोडंसं कंजस्टेड पडतं. बाकी मग ते तर एकदम बेस्ट आहे. चेअर फिरता, विंडो साईडला स्पेस करून बसता येतं. अजून काय पाहिजे. छान आहे काय. पण काल नाही आहे ट्रेन, काल नाही होती. हप्त्यातनं फक्त 6 दिवस आहे, मंडे सोडून. चांगलं आहे. असं मंडेला पण ट्रेनचा उपवास असेल मे बी. लोकांचा उपवास असतो ना एक दिवस. सोमवार सोमवार श्रावण चालू आहे म्हणून उपवास असेल ट्रेनचा पण. फ्युचरमध्ये मे बी चालू होतं. तर काहीच आता वाजलेले 8:04 आणि मी 10 वाजेपर्यंत पोचून जाईल. आणि आता ते जेवण वगैरे देण्यासाठी आलेले, ते मागे केलेले. भैया एक थाली दे देना बिना दही वाली. ठीक है ओके, मतलब हाँ ठीक है ओके. हमरा है जी. हाँ ठीक है, ये दही मत देना बस. दही नहीं खाता हूँ, खांसी है मुझे. ठीक आहे. तर काहीच जेवण आलेलं आहे आणि आता मी याला उघडतो. आधी मग तुम्हाला दाखवतो. प्रॉपर उघडून घेतो. नॉनव्हेज निघते. श्रावण चालू आहे. नहीं नहीं नहीं, श्रावण चालू है. सावन तो खत्म हो गया. नहीं कैसे खत्म हो गया. पूरा 1 महीना चलते श्रावण और 15 दिन बाकी है श्रावण के. हाँ और मैं खाता नहीं हूँ. हाँ नॉनवेज भी है. नॉनवेज की थाली कितने की है. वो तो एक ही रेट रहता है, वेज नॉन वेज. क्या रेट है. वो 220 थाली का. हाँ उसमें टिकट पे 220 का रहता है. हाँ 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 222. ओके ओके ठीक है. आइसक्रीम भी है ना बाद में. आइसक्रीम नहीं, मीठा जी आ गया. ओके आइसक्रीम नहीं रहता. नहीं आइसक्रीम नहीं. अरे यार ठीक है कोई नहीं. जी आ गया ना गुलाब जामुन. गुलाबजाम आ गया इसलिए आईस्क्रीम कॅन्सल. तर इथे आहे माझ्यासमोर जेवण. पनीरची भाजी, वरण भात आणि हे मिक्स भाजी आहे. तिथे पण मिक्स भाजी, एक गुलाबजाम आहे आणि 3 पोळ्या आहे. तर असं जेवण असतं वंदे भारतमधलं. एवढी क्वांटिटी देतात ते. आणि लोणचं पण आहे आणि काळी मिरची आणि हे नाही हे सॉल्ट आहे आणि काळी मिरची. ओके तर आता मी जेवण करून घेतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो झाल्यानंतर. आधी खातो मी. तर काही जेवण झालेलं आहे आणि हां ठीक आहे ओके होतं. आणि थोडं मीठ कमी होतं, फक्त मीठ टाकून घेतलं. आणि गुलाबजामुन भारी होता यार. शेवटी त्यांनी आणून पण दिला अजून एक नंतर. आणि मग आता पुणे आलेलं आहे. पुणे ना टायमाच्या आधीच आलेलं आहे बघा. ही ऑन टाईम आहे बट टायमाच्या काही आधीच पोचून जाते. 10-15 मिनटं अशी आधी पोचते. आणि आता सगळेजण उतरत आहेत ट्रेनमधून. परत उद्या सकाळी परत मला ह्याच ट्रेनमध्ये यायचं आहे. कारण की ते म्हटले मला की ही ट्रेन आहे ना स्टेशनवरच थांबेल. सकाळी परत निघेल. सकाळी 6:30ला ही ट्रेन आता. सो परत तिच्यातच यायचं आहे. बट 6:30ला माझा कोच आहे C6. आता C3मध्ये ना मी सकाळी C6मध्ये जायचं आहे मला. मी पोचलेलं आहे पुण्याला आणि मला एवढं पण फील नाही झालं की लाईक मला बोर होतं आहे म्हणून. आणि खरंच आपलं वाटत होतं. एवढं भारी वाटत होतं ना बसून. एक छान फील येत होता, एक कम्फर्टेबल फील वाटत होतं, एक लॅविश फील येत होता. आणि बाकी ट्रेनमध्ये कसं असतं की आपण झोपून वगैरे गेले तर आपल्याला टाईम समजतो किती जातो. याच्यात टाईम समजत. तर एकदा बसले तर लाईक हे मेट्रोसारखं फील देतं. भारी वाटलं इथे बसून. आणि पुण्याला पोचलेलो आता. हे बघा पूर्ण ट्रेन खाली होते आता हळूहळू.
चलो तर बाई, चला गाईस, प्लॅटफॉर्म वरून आता मी आलेलो आहे वरती आणि फायनली पुण्याला मी पोहोचलेलो आहे आता. यार कसं ना, आज सकाळी म्हणजे आज सकाळी बसलो इथे, आलो कशासाठी तर व्हिडिओसाठी आणि उद्या जातोय लगेच सकाळी. गाईस हे आहे पुणे रेल्वे स्टेशन आणि मी आता कोणत्या एरिया ते मलाच नाही माहिती. आणि इथे वरती डॉर्मेटरी पण आहे एक. तर गाईस आता वाजले रात्रीचे 11:30. मी आलेला आहे माझ्या आत्याच्या घरी आणि ना मस्त आता मी झोपतो, बिकॉज सकाळी मला 5 वाजता उठायचंय. 5 वाजता उठून मला जायचंय परत वंदे भारतमध्ये. वंदे भारत जाणार म्हणजे वंदे भारतमध्ये मी परत जळगावला जाणार आहे. तुमच्यासाठी आलो तुम्ही की तुम्हाला सांगू कसं असतं ते ट्रेनचा एक्सपिरियन्स वंदे भारतचा. एवढे आपण पैसे जर देत आहे तर खरंच तसं फॅसिलिटी आपल्याला भेटता का म्हणून, जेवणाच्या, क्लिनिंगच्या. आणि खरंच तसं असतं गाईस, जेवढे आपण पैसे देत आहे ना तर तेवढे खरंच आपल्याला फॅसिलिटी भेटते. तुम्ही पण ट्राय करा. मला फक्त हिने 6 तासामध्ये पोहोचवले पुण्याला आणि ही टायमाच्या आधीच पोहोचवून देते असं समजा. सो तुम्ही पण ट्राय करा. कमेंटमध्ये मला सांगा जर तुम्ही वंदे भारतमध्ये बसले असतील तर तुमचा एक्सपिरियन्स काय होता. मी हा ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.